तर या दहशतवादी हल्ल्याचे जे पडसाद जे आहेत ते मुंबईमध्ये देखील उमटलेले आहेत। पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले त्याचे पडसाद आता राज्यभरात देशभरात खरं तर उमटायला लागलेले आहेत आणि मुंबईत देखील त्याचे पडसाद उमटलेले आहेत आणि पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सगळीकडे पोलिसांची आता सुरक्षा असणार आहे। संपूर्ण मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचे पडसाद संपूर्ण आता देशभरात उमटतात। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्यासह। राहुल, काय सांगाल, संपूर्ण देशभरात आता या हल्ल्याचे पडसाद उमटू लागलेत, मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। काल ज्यावेळी हा हल्ला झाला होता त्यानंतर काही वेळातच काश्मीरमध्ये एका पोलिसांवर देखील लगेचच दुसरा दहशतवादी हल्ला झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर कदाचित अनेक वेळा हा हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीनं प्रिलिमिनरी ऍक्टिव्हिटीज म्हणून मुंबईसह अनेक जी महत्वाची शहरं आहेत तिथले एअरपोर्ट आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्था कडेकोट सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर अनेक संशयित भागांवर देखील नजर ठेवली जाते, संशयित व्यक्तींवर नजर ठेवली जाते आणि याचबरोबर दिल्लीत देखील पाकिस्तान एम्बसी जी आहे त्या भागात देखील सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते। कदाचित देशभरात जो विरोध पाकिस्तानच्या विरोधात वाढत आहे त्यामुळे देखील भारतानं एक काळजी घेत पाकिस्तान एम्बसीच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। मात्र ज्या पद्धतीनं कालपासून घटनांचा वेग आलाय त्यानंतर इतर कुठलीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस असतील, देशभरातले अनेक महत्वाचे शहर असतील, त्या ठिकाणचं सुरक्षा यंत्रणा असेल, प्रत्येकाला प्रिकॉशनच्या सूचना निश्चितच राहुल, तुमच्याकडून अपडेट घेतच राहणार आहोत। पण आपले प्रतिनिधी कृष्णा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। कृष्णा, काय सांगाल, मुंबईत हाय अलर्ट जारी केलेला आहे, त्याचप्रमाणे प्रमुख शहरांमध्ये देखील हाय अलर्ट जारी केला, काय अपडेट द्याल? वृषाली, दहशतवादी हल्ल्यामुळे ठिकठिकाणी देशभरामधून एक संतापाची लाट उसळलेली आहे आणि ठिकठिकाणी या घटनेचा विरोध म्हणून निदर्शने देखील केली जात आहेत। मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी अनेक बाजारपेठांमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत आणि याचसाठी मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी हाय अलर्ट जारी केलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात येतोय, ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येते। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत। मुंबईमध्ये आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे संवेदनशील ठिकाणं आहेत अशा महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांकडून आतापर्यंत अधिकृत जे आहे हाय अलर्ट जारी केलेला आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये। तरी सुद्धा मुंबईतल्या अनेक ठिकाणी पोलिसांचा एक मोठी फौज आहे ती तैनात करण्यात आली। निश्चितच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये देखील आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। मग ते एअरपोर्ट असो, कोणतेही सार्वजनिक स्थळ असो, इथे पोलिसांची सुरक्षा आता तैनात करण्यात आली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आता तैनात असणार आहे। मुंबईतील सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पुलवामा जो हल्ला झालेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हा हाय अलर्ट अधिकृतपणे नाही परंतु जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह संपूर्ण महत्वाच्या शहरांमध्ये, देशातल्या भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये हा हाय अलर्ट जो जारी करण्यात आलेला आहे। या हल्ल्याचे पडसाद खरं तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे। सगळे जण संतप्त झालेले आहेत, निषेध करत आहेत। पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत आहेत, झेंडे झाळत आहेत। सगळीकडे ही संतापाची लाट जी आहे ती पसरलेली आहे आणि पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय।